मनचिंब पावसाळीमध्ये तुमचे स्वागत आणि तुम्ही पाहताय मनचिंब पावसाळी सीझन 2 फ्रेंडशिप डे स्पेशल नेहा जोशी आणि पूर्वा पवार सोबत। आपण आहोत एका सागाच्या झाडाजवळ आणि हे आहे सागाचं झाड, हे आहे सागाचं पान आणि हे आहे पूर्वा पवार। नेहा जोशी जी खूपच जोशात आहे। कसं गोड दिसतंय ते छोटे छोटे डॉट 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 छोटी छोटी झुडपं आहेत ना। मस्त मी सुरुवात करू। नेहा, मला लहानपणी आई बाबा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो। खाजवू दे ना, खा झाली खाजवू नको। नॅचरल आहे। नेहा, लहानपणी बाबा मी आणि मम्मा असे, तेव्हा चैतन्य नव्हता, आम्ही महाबळेश्वरला आणि माथेरनला जायचो पाऊस एन्जॉय करायला। तेवढाच पाऊस मी अनुभवला। नंतर मला काही फार त्याचं कौतुक नाही राहिलं, कारण की मुंबईत आल्यावर आपल्याला नेहमी कामासाठी जायचं असतं, त्यामुळे चांगले कपडे घालणं आणि पांढरं आपल्याला आवडतं, त्याच्यामुळे ते खराब होतंय की काय असं। आणि कॉटनच्या साड्या आवडतात नेसायला खूप, त्या नाही नेसतायत अजिबातच। आमचा तोच प्लॅन होता, पण तो जरा फिसकटला। तर मला तेच सांगावं असं वाटत होतं की मुंबईत खरंच नाही, म्हणजे घराबाहेर एन्जॉय करायला नाही जाता येत, त्यामुळे इथे आल्यावर इतकं मनसोक्त भिजतीये मी पहिल्यांदा। आपण त्यांना विचारूया, आम्हाला बसू द्याल का? ओ दादा, ओ दादा, आम्ही बसू का? आम्ही बसू का? बापरे, कसं बसायचं? मज्जा येते खूप। मुंबईच्या पावसाने एक फार मस्त एक्सपिरियन्स दिला। त्या पावसाळ्यात पण असंच झालं होतं की मला अजिबात भिजायला मिळालं नव्हतं आणि मी घरात होते आणि खूप पाऊस चालू होता आणि मुंबईमध्ये सगळीकडे पाणी भरत होतं, त्याच्यामुळे अलर्ट होता की घरातनं बाहेर पडू नका। माझ्या घरात जो बेड आहे ना, त्याच्यापासून साधारण एक 2-2.5 फुटांवर खिडकी आहे। ॲक्च्युअली माझ्या घराच्या खिडकीतनं पाऊस आत आला होता आणि घरामध्ये मला पावसाने भिजवलं होतं आणि लिटरली मी चिंब भिजले होते, चिंब। आणि मला असं झालं की माझी खूप मनापासून इच्छा होती की आपल्याला आत्ता जो हा बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामध्ये भिजता यावं आणि ती माझी इच्छा पूर्ण केली पावसाने।
तुला भीती वाटते का प्राण्यांची? अजिबात नाही. ते वासरू केवढं गोड आहे. तुला सुंदर आहे ना. डोळे कान बघायचे किती क्यूट आहे. काय रंग आहे ना सुंदर. चिंग बघायची एवढी एवढीशी चिंटूशी बबुडीची. पावसातली ही धमाल मस्ती इथे संपत नाहीये. पाहत रहा मन चिंब पावसाळी सीझन 2.